वाटलं ह्याच्या मशीनवर चढून जा डायरेक्ट. नमस्कार, आझाद मराठीवर स्वागत आहे. तुम्ही बघू शकताय इथं सोलापूर रोड पासला हा पाटबंधारे विभागाचा हा कॅनल आहे आणि ह्या कॅनलमध्ये जवळपास बघेल तिकडं जवळपास मला वाटतं इथून जवळपास 200 मीटरपर्यंत हा कचरा पसरला आहे. हा सगळा थर्माकोलचा कचरा आहे. हे पाणी पुढं हे खडकवासल्यापासून येणारं पाणी आहे आणि हे पुढं इंदापूरपर्यंत पाणी जातं. ह्या पाण्यात एवढा कचरा आहे आणि बंधारे विभागवाले क्लीन करतात, पण हा कचरा महानगरपालिका काय अजिबात उचलत नाही आहे आणि इथल्या लोकांना त्रास होत आहेत असं कळालं. परत हा कचरा घातक असू शकतो, कारण ह्याच्यामध्ये थर्माकोल आहे. मोस्ट ऑफ द थर्माकोल हे थर्माकोल येतं आहे कुठून? कारण बघितलं तर इथं जवळपास थर्माकोलचा डोंगर तयार झाला आहे. इकडं आजूबाजूला त्याची दुर्गंधी पसरली आहे. इथं फक्त महानगरपालिका ज्यावेळेस एखादी बॉडी येते, म्हणजे एखादा जर वारलं एखादं कोणाची बॉडी आली तर बॉडी उडकण्यासाठीच फक्त महानगरपालिका ॲक्टिव्ह होते आणि काम करते आणि दुसरं काही नाही. फक्त नुसता कचरा दिसतो आहे. तुम्ही बघल तिकडं जवळपास 200 मीटरपर्यंत कचरा आहे. कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे थर्माकोलचा आणि महानगरपालिका कुठंच लक्ष देत नाही. तर इथल्या आपण स्थानिक लोकांशी आपण विचारणार आहोत त्यांच्या अडचणी काय. आपल्यासोबत इथले काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. की नमस्कार काकू. नमस्कार. कधीपासून त्रास आहे तुम्हाला? 10 वर्षाच्या वर झालेत. कधी तक्रार वगैरे करत नाहीत? केलंय, लय तक्रार केली, रिटर्न ॲप्लिकेशन दिलंय, तरी काय ॲक्शन घेत नाही. हे झाडांसाठी पण आम्ही लय सांगितलंय की लय त्रास होतो. विचारलं यांना तर जवळपास 30 टन कचरा काढलाय म्हणते आणि अजून 31 टन कचरा आहे. तर मग हा कचरा नेत नाहीत? नाही, फक्त काढतात आणि असं ठेवून जातात. बघा हे कधी काढलंय, किती महिने झाले पडूनच आहे. त्यांनी मच्छर वास आणि संध्याकाळी तर आम्हाला दार बंदच करायला लागतं. प्लस हवा पण येत नाही आता. नाही तर पहिला आम्हाला हवा इतकी चांगली होती. ते पाण्याचं जे आहे ना का पाणी किससे, पर अभी तो कुछ भी नहीं, बाहर आ ही नहीं सकते हम लोग शाम के टाइम. मग ह्या कचऱ्याचं काय करतात तुम्ही? मग म्हणत होतो आग काहीतरी लावतात. हाँ, मतलब एक सोच समझ के कोई इंसान आग लगाता है कि जल नहीं को, वो भी रात में लगाता है, दिन में तो नहीं. पर इमीडिएटली को वापस से आके हमारे है दो तीन बहुत ज्ञानी लोग, तावर तो फायर ब्रिगेड को बुला डालते एंड वो आग को मतलब बुझाने लगाते. अब वो थोड़ा जलेगा तो भी अच्छा रहेगा ना. वो उसमें वो सब गंदा बाहर जाएगा, मच्छर का भी निकल जाएंगे, उड़ के चले जाएंगे. पण वो होता ही नहीं. आणि ये ऐसा जमा कर करके और काहीच नाही. मग इथले नगरसेवक काय करत नाही? काहीच नाही. फक्त येऊन बघतात आणि बघतात मी किधर आहे नाही आहे. आके तुम्ही देखेंगे किती निकल वर्षापासून जाते. बघता इथं कचरा आहे? तरी 10-12 वर्ष झाला मी इथंच लहानपासून इथंच आहे. लहानपणापासून इथं इथंच आहे आम्ही. कनाल में पतंग उडायले, हाँ, सब इधर बहुत खुला. लपंडाव खेळलात, पतंग उडवलंय. हा, इथंच गेलंय आमचं बालपण. हा, उधर भी. तर इथं आपल्याकडे काका आहेत. काय कशी परिस्थिती आहे इथल्या? तुम्ही कधी तक्रार करत नाहीत का महानगरपालिका? केलेली महानगरपालिकेचा लेटर बी दिले नाही, पण काय महानगरपालिका काय लक्ष देत नाही ना. इरिगेशन डिपार्टमेंटचं बोलतात ते. मग काय महानगरपालिकेचं काही अधिकारी इकडे फिरकतच नाही? कधीतरी येतात, बघून जातात. बरंच दुसरं काय नाही, कचरा उचलतच नाही. ह्याच्यात एवढा मोठा थर्माकोल आहे. हा पुढून इकडून येतो वरून, खडकवासल्यावरनं पाणी येतं. हे इकडे खाली इंदापूरकडे जातं पाणी, पण कचरा वरून येतो. प्यायचं पाणी हे तुम्हाला वाईट वाटत नाही का? कोणतरी हे पाणी पित असेल वगैरे? तिथं फिल्टर पुढं पित असतील. या वॉटर सप्लायच्या पुढं पित असतील हे पाणी. पण त्यांना काय माहिती आहे कचऱ्यातून येतोय? माहितच नाही. त्यांना काय माहिती इथं कचरा अडलाय. त्यात बॉड्या वगैरे येतात असं येतात ते बॉड्या. त्याच्यासाठी ते कचरा काढून बाजूला टाकतात ते शोधायसाठी.
तर तरी तुम्हाला किती वर्षापासून त्रास आहे इथल्या भागात? आता बरेच वर्ष, आता लहानपणापासून इथं आहे मी. हो, लहानपणापासून असा मी त्रास आहे. इथं, हां. मग काय करते महानगरपालिका? कचरा उचलते आणि वर टाकते? वर टाकते बस नेत एवढं. नाही इथून? नाही नेत नाही ते. हे इथल्या लोकांना एवढा भयानक त्रास आहे ना, तर की आता हे पाणी जवळपास इथून हे खडकवासल्यावरून येते हे कालव्याचं पाणी आणि इकडे खाली इंदापूरपर्यंत जाते. आणि ह्याच्यामध्ये जवळपास आता पाटबंधाऱ्याचे एक हे होते, ड्रायव्हर होते, त्यांनी सांगितलं की ह्यातला 30 टन कचरा काढला आहे, अजून 31 टन ह्यात कचरा असू शकते. म्हणजे एवढं इथून पुढं हे पाणी प्यायला, शेतीला, बऱ्याच गोष्टीला वापरलं जातं. आणि ह्याच्याकडं पाटबंधारेवाले काम करतायत त्यांचं की ते कचरा काढतायत, पण महानगरपालिका म्हणजे गेल्या वर्षीचा कचरा अजून उचलला नाही महानगरपालिकेनं. आणि अजून त्यांनी जवळपास 3 दिवसापासून इथला कचरा काढला आहे पाटबंधारे विभागानं, पण इथला कचरा अजिबात नेलेला नाही आहे महानगरपालिकेनं. महानगरपालिका एवढी उदासीन आहे ह्या प्रश्नावर. इथल्या लोकांना त्रास होत आहेत, मच्छर चावत आहेत, श्वसनाचे त्रास आहेत. तरी म्हणजे इथल्या स्थानिक नागरिकांनी सांगितले की जवळपास ते जेव्हापासून आहेत तेव्हापासून म्हणजे लहानपणापासून त्यांना हा त्रास आहे. तर ही जी समस्या आहे ही फार गंभीर आहे. इथेच थांबतो. मी सारंग काळे, कॅमेरामन आदित्यसोबत. धन्यवाद.